नमस्कार. लोकसत्ता चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित लालबागची राणी हा पूर्णपणे वीणा जामकरचा सिनेमा झालेला आहे. वीणा जामकरनी यामध्ये मानसिक विकलांग अथवा मानसिक वाढ होऊ न शकलेली अथवा मानसिक आधार असणारी अशी संध्या साकारली आहे. ही संध्या लालबागच्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये आपले आईबाबा आणि लहान भावाबरोबर राहते. वाढदिवसाच्या दिवशी हे चौकोनी कुटुंब गेटवे ऑफ इंडियाला फिरायला आले असता संध्याच्या हातून फुगे सटकतात आणि आकाशात जाणाऱ्या फुग्यांकडे धावताना संध्याची आपल्या कुटुंबापासून जी ताटाटूट होते, इथून या चित्रपटाचा कथेचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर दिवसभराच्या घटनांमध्ये संध्याला जी 3-4 प्रकारची माणसं भेटतात, त्याच्यामध्ये एक स्ट्रगलर हिरो भेटतो, एक भिकारी भेटतो, एक प्रेमभंग झालेली युवती भेटते आणि कामाठीभरातील 2 स्त्रिया भेटतात. ह्या 5 जणांचे अनुभव आणि संध्याची होणारी फरफट किंवा संध्याची ह्या सगळ्या काळातली मनोवस्था म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपट अधिक चांगली उंची गाठू शकला असता तर फार बरं झालं असतं असं सतत असं वाटतं. झाले काय की पूर्वार्धामध्ये चित्रपटाला म्हणावी तशी गती येत नाही. उत्तरार्ध मात्र फार चांगला झालेला आहे. लक्ष्मण उत्तेकर यांच्याकडनं यापेक्षा चांगल्या कलाकृतीची आपण अपेक्षा ठेवली, यामध्ये काही चूक नव्हती. कारण टपालसारख्या चित्रपटामध्ये लक्ष्मण उत्तेकरने आपल्याला एक भावनिक नातं उलगडून दाखवलं होतं. या चित्रपटामध्ये वीणा जामकरनी संध्या साकारताना पूर्णपणे त्या भूमिकेचा अभ्यास केलेला आहे, मेहनत घेतलेली आहे. देहबोलीतून, भाषेतून, एक्सप्रेशनमधून, लूकमधून, पाहण्यातून, बघण्यातून वीणा जामकरनी संध्या अप्रतिमरित्या साकारलेली आहे. वीणा जामकरला आपण स्मिता पाटीलच्या अभिनयाची आठवण करून देणारी अभिनेत्री का म्हणतो, याचं तर उत्तर हवं असेल तर लालबागची राणी हा एक उत्तम उदाहरण आहे. हा एक तिच्यासाठीचा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये गीतसंगीताला वाव आहे. दक्षिण मुंबईचं छोट्या छोट्या दृश्यातून बरंचसं दर्शन घडतं. हे दर्शन फार वेगळ्या पद्धतीचं आहे, चांगलं आहे. त्या दर्शनामध्ये आपण संध्यासोबत प्रवास करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. चित्रपटामध्ये लहान मोठ्या व्यक्तिरेखा खूप आहेत, परंतु संध्याच्या पित्याच्या भूमिकेमधील अशोक शिंदेचा खास उल्लेख करायला पाहिजे. भूमिकेची लांबी छोटी असेल, परंतु आपल्याला आलेली भूमिका अशोकने अतिशय प्रामाणिकपणे साकारलेली आहे. या चित्रपटाच्या पूर्वप्रस्तुतीसाठी वीणा जामकरनी स्वतः जातीने लक्ष दिलं. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वीणाने खूप मेहनत घेतलेली आहे. ह्या मेहनतीचं दर्शन तिच्या अभिनयामध्ये घडतं. परंतु हा चित्रपट जास्त भावपूर्ण झाला असता, मनाला भिडला असता तर हा चित्रपट एक चांगली उंची गाठू शकला असता. तरी देखील एक बऱ्यापैकी समाधान देणारा चित्रपट म्हणून लालबागची राणीचा आपण उल्लेख करूया. या चित्रपटाला 3 स्टार.